बी कंपॅशनेट अँड बी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. मला असं वाटतं या पिढीने हेच बघावं, कारण तुम्ही जितकं स्वतःकडे बघाल तर तितकं तुम्हाला चांगलं काम करता येईल. सेल्फ केअर हा त्यातला भाग येतो. जेव्हा मी स्वतःची काळजी घेऊ शकते तेव्हाच मला इतरांची काळजी घेता येते. तसंच हे निसर्गाच्या बाबतीतही आहे की स्वतःची करा आणि निसर्गावरही भरभरून प्रेम करा. मी मानसी पाठक मानसशास्त्रात भरपूर अभ्यास केला आणि गेले 12 ते 15 वर्ष मी मानसशास्त्र या विभागात काम करते आहे. आणि ते करताना मी पर्यावरण आणि निसर्ग याच्यातही रमले. त्याचबरोबर इथनॉर्निथॉलॉजीचा मी कोर्स केला आणि त्याच्यानंतर इकोफेमिनिझमचा 2018मध्ये तिथं जेव्हा पिंगोरी सेंटरवर एक कॉन्फरन्स झाली होती, त्याच्यात मी इकोफेमिनिझमचा एक पेपर प्रेझेंट केला होता. आणि त्या नात्याने मानसशास्त्राच्या दृष्टीने माझ्या नेहमीच भावना आणि व्यक्तींशी जोडलेली असते, पण ह्या सगळ्यामुळे मी निसर्ग आणि स्त्रीतत्वाशी जास्त जोडली गेली आणि तो विषय आहे इकोफेमिनिझम. इकोफेमिनिझम म्हणजेच निसर्गाचं संरक्षण आणि महिलांचं सक्षमीकरण. या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे लोकांचं असलेलं अज्ञान किंवा त्यांचा तो जो अवेअरनेस आहे तो निर्माण करणं हे सगळ्यात मोठं आहे. साधी कचऱ्याची गोष्ट आहे, ओला कचरा आणि सुका कचरा अजूनही तो सेपरेट होत नाही आणि जोपर्यंत तो सेपरेट होत नाही तो एकूणच इकॉलॉजिकल किंवा एन्व्हायरमेंट ह्याला आपल्याला त्रास देणार. गेल्या काही वर्षात आपल्याला लक्षात येतं आहे की जेव्हा जसं टेक्नॉलॉजी वाढत गेली आहे किंवा सुविधा वाढत गेल्या तेव्हाच पर्यावरणाचा ऱ्हास हा आपल्याला दिसतो. जर का आपल्याला आपल्या मनःशांतीसुद्धा पर्यावरणाचं जतन आणि जोपासना करण्याची खूप गरज वाटते. माणसाला किंवा मानवाला अनेक गोष्टींचा त्रास होतो असं तसंच मला वाटतं की पर्यावरण किंवा पूर्ण हॅबिटॅटला सुद्धा संवर्धनाची एक गरज आहे. म्हणूनच मी ह्या क्षेत्रात काम करते, इतरांशी चर्चा करते आणि मला वैयक्तिक जितकं जमेल जितकं होईल तसं मी काम करत असते. म्हणजे मी फेब्रुवारीपासून पोस्ट करते की म्हणजे पक्ष्यांसाठी तुम्ही पाणी ठेवा, त्याच्यासाठी आधी स्वतः मी ती करते आणि मगच ते देते. म्हणजे उगाचच आपण पोस्ट असली हो करायचं नाही. त्याचा दुसरा एक उपक्रम करते की मी मध्ये कुंभारवाड्यातनं काही मला ह्याच्या प्लेट हव्या होत्या, कशाच्या मातीच्या. पूर्वी त्या आपल्याकडे यायच्या ते प्लास्टिकचे डबे किंवा त्या प्लेट्स होत्या, तर तेही काम करून घेऊन मी लोकांना वाटते काही कारणानिमित्त आणि देते की येस तुम्हीही करा. मग खूप वेळा सांगितलं असतं की घर मोठं नाही आहे. मी म्हणते नाही, खिडकीत आपल्याला अडकवता येईल, ह्याच्यात करता येईल, दाराशी ठेवा, सोसायटीच्या खाली ठेवा, सोसायटीत वरती गच्चीत ठेवा. या प्रकारे हे काम चालतं. जसं सृष्टीचा नियम ही सृजनशीलता आहे आणि स्त्री तत्व म्हणजे इथं हा तत्वाचा भाग आहे. स्त्रीत्व म्हणजे स्त्री तत्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपण काही जसं सप्तपदी चालतो, सप्तसूर असतात किंवा सप्तरंग असतात, तशीच ही सप्तसूत्री आपण सगळ्यांनी आयुष्यात पाळली पाहिजे. तर खरोखरीच या निसर्गाचा आणि ह्याचा ऱ्हास होण्यापासून वाचू शकतो. सगळ्यात पहिलं आहे सजगता, दॅट इज द अवेअरनेस. दुसरं आहे संरक्षण, दॅट इज द सेफ्टी, की जिथं जिथं आपल्याला गरज वाटते तिथं तिथं स्त्री आणि ह्यांचं आपल्याला संरक्षण करता आलं पाहिजे. सहभाग, या कार्यात जितक्या जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असेल तो आपल्याला महत्त्वाचा आहे. चौथा भाग आहे संवेदनशीलता, सेन्सिटायझेशन. आपण खूप सेन्सिटाइज्ड झालं पाहिजे टुवर्ड्स द नेचर अँड टुवर्ड्स द वुमन. त्याच्यानंतर संवर्धनात संगोपन, संरक्षण, ते वाढण्यासाठी घ्यायची काळजी, हे सगळंच आहे. त्याच्यानंतर सक्षमीकरण, दॅट इज अ इनेबल, की आपल्याला ह्या महिलांना सक्षम करायचं आहे. तसंच निसर्गातल्या ज्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडत आहेत त्याचंसुद्धा संरक्षण करायचं आहे. आणि सातवा आणि महत्त्वाचा गोष्ट सशक्तीकरण करणं. जे सगळं चांगलं आहे, निसर्गाच्या क्षमता ज्यासुद्धा चांगल्या आहेत त्या आपल्याला अधिक करायच्या आहेत, त्यांचं संरक्षण करणं.